नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की 26 एप्रिल 2026 रोजी बॉम्बे हायकोर्ट यांची पिऊन, शिपाई, फलास यांची जी पेपर झालेली होती त्याची आता दुसरी उत्तरतालिका आलेली आहे. म्हणजेच आता ही विद्यार्थी मित्रांनो फायनल आन्सर की आलेली आहे. त्याच्यानंतर आता आपलं रिझल्ट लागणार आहे. तो रिझल्ट किती दिवसात लागणार आहे, त्याचप्रमाणे क्लर्कचा आता अंतिम रिझल्ट लागून त्याचे टायपिंग कधी होणार आहेत, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, तुम्हालाही जर फायनल आन्सर की जर तुम्हाला पाहायची असेल तर ती तुम्हाला कुठे भेटणार आहे, तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. त्याचप्रमाणे यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा बनवलेला आहे बॉम्बे हायकोर्ट रिलेटेड, त्याच्यातसुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याचप्रमाणे जर काही डाऊट असेल तर आपण इथे इंस्टाग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे आणि आपण व्हिडिओच्या शेवटी आपला व्हॉट्सअप नंबरसुद्धा देणार आहोत. तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आल्यानंतर इथे आपण एक PDF अपलोड केलेली आहे बॉम्बे हायकोर्ट शिपाई. याच्यामध्ये तुम्हाला ही PDF ओपन करून घ्यायची आहे. याच्यामध्ये जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर बॅच 2 म्हणजेच 5:30 ते 6:30 या दरम्यान जो दुसरा पेपर झाला होता शिपाईचा, याची ही उत्तरतालिका आलेली आहे. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर बॅच 1चा आन्सर की कुठं आहे, तर बघा या PDFच्या खालती त्यांनी एक असं नोट दिलेली आहे की आन्सर की फॉर बॅच 1 शॉल रिमेन अनचेंज ॲज पब्लिश अर्लियर ऑन द वेबसाईट बॉम्बे हायकोर्ट. म्हणजे जर मित्रांनो बॅच 1ची जी एक्झाम झाली होती बरोबर, त्याची जी आन्सर की आहे ना, ती पहिली आन्सर की आली होती ना, तीच त्यांची फायनल आन्सर की आहे. त्या आन्सर कीमध्ये कोणतेही चेंजेस नव्हते, त्यांनी त्याच्यामुळे नवीन आन्सर की अपलोड केलेली नाही आहे. तर ती जर तुम्हाला आधीची आन्सर की बघायची असेल तर मित्रांनो, आपण इथे पिन मेसेज केलेला आहे. याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला 29 एप्रिल रोजी ती पहिली उत्तरतालिका आलेली होती, ती तुम्हाला इथे पाहावयास मिळेल. ठीक आहे. याच्यामध्ये बॅच 1ची आहे, बॅच 2ची याच्यात बघू नका कारण की ती रिवाईज झालेली आहे. परंतु बॅच 1ची जर तुम्ही बघितली तर याच्यामध्ये तुम्ही तुमचे मार्क बघू शकता. त्याच्यानंतर आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर आता सेकंड आन्सर शीट पण लागलेली आहे. आता बॉम्बे हायकोर्टला आपण जे काही प्रश्न विचारत होतो की एक्झाम कॅन्सल होईल का किंवा काय होईल, तर बॉम्बे हायकोर्टने दुसरी उत्तरतालिका प्रसिद्ध केल्यानंतर हे सर्व प्रश्न आपले क्लिअर झालेले आहेत की आता कोणत्याही प्रकारे दुसरी एक्झाम होणार नाही आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा नॉर्मलायझेशन होणार नाही आहेत. ठीक आहे. आता जवळपास 30 ते 40 दिवसांची एक प्रोसेस असेल. त्याच्यानंतर आपल्याला सर्वांची एक मार्कांची PDF, त्याचप्रमाणे किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत पिऊनमध्ये पुढील प्रोसेससाठी, अशी 2 PDF आता 30 ते 40 दिवसांमध्ये आपल्याला प्रसिद्ध करण्यात येतील. ठीक आहे. त्यानंतर बरेच विद्यार्थी लिपिक पदाबद्दल विचारत आहेत की सर लिपिक पदाची दुसरी उत्तरतालिकासुद्धा आलेली आहे, आता अंतिम निकाल कधी लागेल. तर बघा लिपिक पदाचा जो अंतिम निकाल आहे तो पूर्णतः रेडी आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो टायपिंगची एक्झाम आहे. ठीक आहे. टायपिंगची एक्झाम ही विविध सेंटरमध्ये आपल्याला रविवारी घ्यावी लागते, कारण की आता शाळा कॉलेजेससुद्धा सुरू झालेले आहेत. त्याचप्रमाणे जर आपण जून महिना जर बघितला तर तो पूर्ण एक्झामने भरलेला होता. म्हणजे 21 जूनला नीटची परीक्षा, 28ला TETची परीक्षा, त्याआधी 14 जूनला आणि 7 जूनलाही विविध MPSCच्या परीक्षा होत्या. ठीक आहे. आता त्याच्यामुळे टायपिंगची एक्झाम कधी होऊ शकते, तर बघा विद्यार्थी मित्रांनो टायपिंगची एक्झाम ही 5 जुलै, त्याच्यानंतर 19 जुलै आणि 26 जुलै या 3 तारखांमध्ये टायपिंगची एक्झाम होणार म्हणजे होणार. परंतु विद्यार्थी मित्रांनो आता जी 5 जुलै आहे ते या दिवशीसुद्धा टायपिंगची एक्झाम होणे ही खूप कठीण आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो राहिले काय 19 आणि 26 तारीख. म्हणजे जर मित्रांनो 19 आणि 26 जुलै या 2 दिवशी जर टायपिंगची एक्झाम असेल तर मित्रांनो आपला जो रिझल्ट आहे तो 7 ते 8 जुलैपर्यंत लागू शकतो. कारण की विद्यार्थी मित्रांनो काय होतं, मागच्या वर्षी असं झालं होतं की त्यांनी म्हणजे अमुक तारखेला म्हणजे 10 सप्टेंबरला त्यांनी रिझल्ट लावला आणि लगेचच त्यांनी 20-22 सप्टेंबरला त्यांनी एक्झाम घेतली होती. म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी असं आहे, कोर्टाचं असं आहे की रिझल्ट लागल्यानंतर लगेचच 10 ते 15 दिवसांमध्ये त्यांना एक्झाम घ्यावी लागते टायपिंगची. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ते रिझल्ट लावायला उशिरा करत आहेत. अजून तरी आपल्या रिझल्टला 1 हप्ता तरी पकडून चला. ठीक आहे. त्याचप्रमाणे आता शुक्रवार, शनिवार, रविवार हे 3 दिवस सुट्टे आले, त्याच्यामुळे मंडे टू फ्रायडे या 6 दिवसांमध्ये आपलं रिझल्ट लिपिकचं लागणार आहेत. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्हाला नुसती टायपिंग आणि टायपिंग करायची आहे. ज्याही विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत त्यांना टायपिंग करायची आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो आता टायपिंगची डेट ही खूप जवळ आलेली आहे. त्याच्यामुळे आता 10 ते 15 दिवसांमध्ये आपली टायपिंग होते का, कवर होते का, हे तुम्हाला
परफेक्टली बघायचं आहे. त्याचप्रमाणे बरेच विद्यार्थी कीबोर्ड कोणता वापरायचा हे विचारत असतात, तर आपल्याला डेल फ्लॅटचा हा कीबोर्ड वापरायचा आहे. त्याच्यानंतर बरेच विद्यार्थी कट ऑफसुद्धा विचारतात की सर आता पिऊनचं पण दुसरी उत्तर तालिका लागलेली आहे, तर त्याच्यामध्ये कट ऑफ किती लागेल. तर मुंबईमध्ये, नागपूरमध्ये आणि छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद याच्यामध्ये जर पिऊनचा शिपाईचा कट ऑफ जर बघितला तर तो 20 ते 24 मार्क एवढा लागू शकतो. म्हणजेच या रेंजमध्ये जेवढे काही विद्यार्थी असतील ते कुठंतरी सेफ स्कोअरमध्ये असणार आहेत आणि त्यांनी थोडं थोडं का होईना पुढच्या प्रोसेसची सराव करायचा आहे. त्याचप्रमाणे क्लर्कचं सुद्धा जर आपण कट ऑफ बघितला तर तो मुंबईसाठी जर माझ्या अंदाजानुसार 60 ते 65 या रेंजमध्ये लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नागपूरमध्ये जर बघितला तर तो 63 ते 67 याच्या रेंजमध्ये लागू शकतो आणि औरंगाबाद याचासुद्धा कट ऑफ हा 63 ते 67 याच्यामध्ये लागू शकतो. मुंबईचा हा कट ऑफ थोडाफार कमी लागू शकतो कारण की तेथे जास्ती जागा होत्या, परंतु कॉम्पिटिशनसुद्धा मुंबईमध्ये जास्ती आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सांगू इच्छितो की शिपाईचा लिपिक या पदाचा आता रिझल्ट तो त्याच्या वेळेवर लागणारच आहे, ठीक आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या एकाच पदभरतीवर अडकून बसू नका, माझं होईल का, माझं होईल का. अजूनही ज्या वेगवेगळ्या सरळ सेवा भरती आहेत, MPSCच्या भरती आहेत, ठीक आहे, अजून वेगवेगळ्या म्हणजे नगर परिषद, तलाठी, आरोग्य भरती यांच्या खूप जागा येणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवा. रिझल्ट येईल तेव्हा आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्याचप्रमाणे विविध माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येईलच. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासावर फोकस ठेवा. त्याचप्रमाणे परत सांगू इच्छितो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही डाऊट असतील तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही याच्यावर कॉल करू नका. फक्त व्हॉट्सअपवर तुम्हाला जे काही डाऊट असतील, काही विचारायचं असेल तर ते तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.